मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँडचा मुद्दा प्रचारात आणला। महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडच चालणार असं वारंवार मुंबईकरांना सांगितलं जातंय। याला पार्श्वभूमी आहे ती काही काळाकरिता हिंदू जननायक अशी उपाधी लावणाऱ्या राज ठाकरे आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या दैनिक सामनाचे संपादक आणि हिंदुत्व हाच श्वास असणाऱ्या बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या जवळकीची। एखादा ब्रँड जेव्हा जनमान्य होतो तेव्हा जनतेला वारंवार त्या ब्रँडची आठवण करून द्यावी लागत नाही, तो त्यांच्या मनातच असतो। बाळासाहेबांनी कधीच कोणत्याही निवडणुकीत ठाकरे ब्रँड हा शब्द प्रचारात आणल्याचं आठवत नाही। सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ज्याची राजकीय परिभाषेत ज्या मनपाची ओळख आहे ती मुंबई हातातून जाऊ द्यायची नाही असा चंग ठाकरे बंधूंनी बांधला असल्याचं चित्र आहे। साहजिकच 20 वर्ष एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या ठाकरे बंधूंना नाईलाजाने एकत्र येणं भाग पडलंय। लोकांना भावनात्मक करून मतं पदरात पाडून घ्यायची असा उद्धव यांचा परित्र आहे। साहजिकच महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव हा पारंपरिक मुद्दा उद्धव सेनेने प्रचारात आणला, परंतु तो फारसा चालणार नाही हे लक्षात आल्यावर ठाकरे ब्रँड हा नवीन शब्दप्रयोग रूढ करण्याचा प्रयत्न सुरू केला। मुळात जेव्हा एखादा ब्रँड निर्माण होतो त्यावेळी तो प्रस्थापित करण्याकरता केलेले अथक परिश्रम आणि लोकांचा मिळवलेला विश्वास दुर्लक्षता येत नाही। बाळासाहेबांनी सत्तेची पर्वा न करता आणि कोणाला काय वाटेल असले दळभद्री विचार मनात न आणता एकदा विचार करून हातात घेतलेला मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही। याचा अनुभव जनतेने वारंवार घेतलाय। त्यामुळेच मराठी माणूस आणि हिंदुत्व हे शब्द उच्चारले की सर्वांच्याच मनात बाळासाहेबच येत आहेत। जणू या शब्दांना बाळासाहेब म्हणजे समानार्थीच नाव आहे। याला म्हणतात ब्रँड। याकरिता जाहिरातीची गरज लागत नाही, परंतु आता काळ बदललेला आहे। वारा येईल त्याप्रमाणे पक्षाची दिशा बदलताना पक्षाच्या ध्येय धोरणांनाच तिलांजली देणाऱ्यांना मात्र मार्केटिंग अनिवार्य आहे, परंतु त्यामध्ये ते यशस्वी होतील का नाही हे कोणीच सांगू शकत नाही। हे ठाकरे ब्रँडची जाहिरात करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कोणाचीही भीडभाड न ठेवता हिंदू हिताची भूमिका घेण्यात बाळासाहेबांनी कधीच मागे पुढे पाहिलं नाही। साहजिकच हिंदूवर अन्याय झाला तर त्यावर बाळासाहेब काय बोलणार आणि शिवसैनिकांना कोणता आदेश देणार याकडे देशाचं लक्ष लागलेलं असायचं। दुसऱ्या दिवशीचा दैनिक सामना कधी एकदा वाचतोय असं व्हायचं। आज काय अवस्था आहे? महाराष्ट्रात 2 ठाकरे बंधू असूनही हिंदूंवर अन्याय झाला तर यापैकी राज किंवा उद्धव काय प्रतिक्रिया देणार याकडे देशाचं राहू द्या, महाराष्ट्राचं पण राहू द्या, मुंबईतल्या हिंदूंचं तरी लक्ष आहे का? हिंदूंना वाटणारा ठाकरे आडनावाचा आधार ठाकरे बंधूच संपवत चाललेत। अशा परिस्थितीत निवडणुकीत ठाकरे ब्रँडची चर्चा करून मतदारांना भावुक करणं आणि त्यांचा लाभ आपल्याला होईल अशी वेडी आशा करणं कितपत व्यवहार्य आहे त्याचीच चर्चा आज आपण या भागामध्ये करणार आहोत। नमस्कार, मी संकेत कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय सत्यवेद। बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी हिंदूंनी दिली होती, कारण बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी कधीच फारकत घेतली नाही। 1992 साली बाबरी ढाचा जमीनदोस्त झाल्यानंतर ज्यावेळी मुंबई धार्मिक दंग्यात होरपळत होती त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसैनिक रस्त्यावर उतरले नसते तर असंख्य हिंदूंच्या हत्या अटळ होत्या। ही बाब विरोधक देखील मान्य करतायत। शिवसैनिकांनी जशास तसा प्रतिकार केल्यानेच दंगे आटोक्यात आलेत। आता याचा अर्थ बाळासाहेब मुस्लिमांच्या विरोधात होते का? तर नाही। अब्दुल कलाम यांच्यासारख्यांना त्यांचा उघड पाठिंबा होता। शिवसेनेत असलेले साबीर शेख हे शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ होते, परंतु जे राष्ट्रद्रोही मुस्लिम आहेत त्यांना बाळासाहेबांचा प्रखर विरोध होता। वेळोवेळी त्यांनी ठाकरी भाषेत घेतलेला समाचार नागरिक विसरलेले नाहीत। ब्रँड कसा बनतो हे शिकण्यासाठी बाळासाहेबांचे भाषणातील आणि दैनिक सामनातील विचार ऐकून तसेच वाचून त्याचा अभ्यास केला पाहिजे। जेव्हा हिंदू धर्माविषयी बोलणं हे प्रचंड धाडसाचं काम होतं अशा काळात त्यांनी थेट हिंदूचीच बाजू घेऊन हिंदूच्या मनात अढळ स्थान मिळवलं। त्याचं उदाहरण म्हणून हा व्हिडिओ पहा। सामन्यामध्ये अग्रलेखामध्ये आम्ही ज्या वेळेला दंगलीच्या वेळेला जे अग्रलेख लिहिले ते काय गोमूत्रात बुडून नाही लिहिले,
जे म्हटलं ते सत्य आहे आणि तेच बरोबर आता होत आलेलं आहे. आणि उद्या असं धरून चाललं की इमामांना पेन्शन देण्याची पाळी या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जर आणली, कारण हा पैसा तुमचा आहे, तुमच्या खिशातनं करोड रुपयाने गेलेला, तिथे जमलेला तुंबलेला, तो त्यांना वाटतात. आणि ह्याच्यावर जर मी तळाडून कडाडून लिहिलं, तुम्ही माझ्यावर केस घालता. आणि एक फालतू कोणीतरी जेबी डुसाचा उठतोय आणि तो सांगतोय की हे अग्रलेख असं आहे. त्याच्या काय त्या अग्रलेखामुळे झालं काय? शेवटी कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला? या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार. मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. बघितलं, ज्यावेळी बाबरी ढाचा राम भक्तांनी पाडला तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपा यांनी या कृत्याची जबाबदारी घेण्याचं टाळलं. परंतु बाळासाहेबांनी उघडपणे बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान असल्याचं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. आता काही बाबरी नावाने मशीद उभी करण्यासाठी निधी जमा करण्याचं काम पश्चिम बंगालमधील काही मुस्लिम नेत्यांनी सुरू केलंय. याविषयी सध्याच्या ठाकरे बंधूंनी आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली असली तरी बाबरी पडल्यावरच पुन्हा त्याच नावाने मशीद उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरसिंह राव यांनी केल्यावर त्यावर बाळासाहेब काय म्हणाले ते ऐका. मस्जिद तो गिर गई अभी, लेकिन अगर गवर्नमेंट जैसे अपने नरसिंह राव बोलते हैं कि हम मस्जिद फिर बांध लेंगे. हमारे नरसिंह राव को नमाज पढ़ने के लिए कोई जगह नहीं है तो मस्जिद बांधने की उससे वो कोशिश करें. और हमने भी कोई इसको विरोध नहीं किया, मगर बाबरी मस्जिद का क्या, बाबरी नाम का क्या हो जाता है ताल्लुक? कई मस्जिद खड़ी हो सकती है, मगर वाई वी शुड बी एक्चुअली इंटरेस्टेड इन दैट नेम बाबरी? कि बाबर तो हमारा कोई नहीं था. तो ये सब पॉलिटिक्स है. और ये चुनाव में हम तो मत के गुलाम होते हैं, वी आर द स्लेव्स ऑफ वोट्स. और इसलिए पूरा देश का मामला बिगड़ जा रहा है. Would you fiercely oppose that thing, oppose that construction of masjid again? वो है क्या पोज? क्या जरूरत क्या है? किसको आप खुश करने की कोशिश करें? किसको और क्यों? पहले तो हमारे देश के खिलाफ कोई कदम नहीं उठाना चाहिए. नथिंग एट द कॉस्ट ऑफ माई नेशन, माइंड यू. ये हमारा धोरण है. और ये मेरा जो हिंदुत्व है, ये हमारा राष्ट्रीयत्व है. और ये राष्ट्रीयत्व इस देश में गुनाह हो तो मैं बार बार करूंगा, मरते तक. ऐकलं, वेळोवेळी घेतलेल्या अशा असंख्य ठाम भूमिकेमुळे ठाकरे नावाचा ब्रँड तयार झाला. परंतु त्या ठाकरे या आडनावाच्या पाठीमागं बाळासाहेब हे नाव होते. किती लोकांना माहिती आहे ते माहित नाही, परंतु कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना आणि कट्टर इस्लामवादी मुस्लिम लीग यांच्यात युती झाली होती. गाथा शिवसेनेची या ग्रंथात लेखक योगेंद्र ठाकूर म्हणतायत, 1979 साली महाराष्ट्रात एक राजकीय चमत्कार घडला. भगवा आणि हिरवा रंग आकाशात उधळला गेला. शिवसेना आणि मुस्लिम लीग यांची युती झाली. मार्च 1979 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे नेते गुलाम मेहमद बनातवाला यांची जाहीर सभा दक्षिण मुंबईत मस्तान तलाव येथे झाली. तुम्ही जय महाराष्ट्र बोला, तुम्हाला सर्व काही मिळेल, असे स्पष्ट आवाहन शिवसेना प्रमुखांनी मस्तान तलावाच्या भव्य पटांगणात उपस्थित असलेल्या हजारो मुस्लिम बांधवांसमोर केलं होतं. मात्र ही युती टिकू शकली नाही. या प्रसंगाचं चित्रण ठाकरे या चित्रपटात करण्यात आलंय. बाळासाहेबांनी तडजोडी केल्या नाहीत असे नाही. 1966 सालच्या ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेनं पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्कात पहिली सभा आयोजित केली होती. या सभेला काँग्रेसचे नेते रामराव अधिक उपस्थित होते. 1968 साली शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढली. यावेळी सेनेनं मधु दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली होती. 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला शिवसेनेनं समर्थन दिलं होतं. 1977 साली शिवसेनेनं काँग्रेसच्या मुरली देवरा यांना मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी पाठिंबा दिला होता. बाळासाहेब आणि नामदेव ढासाळ यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग केला होता. 1980 साली काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुलेंना श्रीवर्धन रायगड मतदारसंघात शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.
भाजपा शिवसेना युती असतानाही काँग्रेस पुरस्कृत प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. प्रतिभा पाटील यांना मराठी म्हणून तर प्रणव मुखर्जी सेनेच्या पाठिंब्यासाठी थेट मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याने त्यांना समर्थन देण्यास बाळासाहेबांनी मागे पुढे पाहिले नाही. परंतु या सर्व युत्या आणि आघाड्या करताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड प्रस्थापित झाला. उद्धव आणि राज यांनी सत्ता संपादनासाठी ज्या आघाड्या केल्या त्यामध्ये तत्वांना तिलांजलीच दिल्याचे महाराष्ट्रानं पाहिले. या उलट ज्यांनी शिवसेनेशी जवळीक केली त्यांनी त्यांचा पुरोगामित्वाचा वारसा झळकारला नाही, तर तो अभिमानानं मिरवला. त्यामुळे आघाडीतील अन्य पक्षांपेक्षा सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचंच झाल्याचं चित्र आहे. मुंबई मनपात यापूर्वी अखंड असलेल्या शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाला 82 जागा. आत्ताच्या निवडणुकीला शिवसेनेला तर खिंडार पडलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह असंख्य आमदारांसह कार्यकर्त्यांनी उद्धव यांना जय महाराष्ट्र केलाय. त्यामुळेच उद्धव यांना ही निवडणूक सोपी नाही. दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत वारंवार भूमिका बदलल्यामुळे राज ठाकरे यांच्याकडील आमदार नगरसेवकांचे संख्याबळ शून्यावर आलंय. अर्थात त्यांच्याकडे आता गमावण्यासारखं असं काहीच उरलेलं नाही. उद्धव यांना देशाच्या आणि राज्याच्या सत्तेमध्ये स्थान नाही. आता मुंबई पण हातातून गेली तर काय करायचं असा प्रश्न उद्धव यांच्या शिवसेनेला पडल्यास नवल नाही. दुसरीकडे ठाकरे बंधूंनी युती केल्यामुळे काही नगरसेवक निवडून आले तरी खूप मोठं यश मनसेला प्राप्त होणार आहे. अर्थात सध्या परिस्थिती पाहता मुंबई ताब्यात घेणं हे ठाकरे बंधूंना सोपं नाही. काही वर्षापूर्वी मनसे शिवसेना युती झाली असती आणि बाळासाहेबांच्याच विचारांचा वारसा दोघा बंधूंनी जर चालवला असता तर आज मुंबईत खऱ्या अर्थानं ठाकरे ब्रँडच चालला असता. आज घडीला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर त्यांना भगवा फडकवायचाच असेल, त्यामुळेच आता ठाकरे ब्रँडचा गाजावाजा चाललाय. कोणी काही म्हणो, पण बाळासाहेब असताना ठाकरे ब्रँडचा जो दबदबा होता ना तो आता उद्धव आणि राज यांच्या बदलत्या भूमिकांमुळे आता ओसरलाय. साधं उदाहरण पहा, बाळासाहेब असताना त्यांच्यावर व्यंगात्मक रील्स बनवण्याची कोणात हिंमत नव्हती आणि आताही नाहीये. पण आजकाल मोबाईल मधील फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब उघडले की ठाकरे बंधूंवर व्यंगात्मक रील्स केलेली दिसतात. क्या किचकिच है रही है? सुबह सुबह ठंडी में नहाना पड़ता है. कांग्रेस के सरकार में इतनी ठंड कभी नहीं थी जितनी बीजेपी के टाइम पे है. अरे दादू मेरे, सुबह सुबह नहीं, दोपहर के 2 बजे है यार. नगर पालिका में सुपड़ा साफ हो गया, जल्दी करना यार. हाँ साला, मेरा एक भी अध्यक्ष नहीं आया. वो जाने दे किचकिच. उद्धव आज रजनीकांत जैसा हेयर स्टाइल बनाता हूँ मस्त पैकी. अरे भाऊ मेरे राज, अध्यक्ष छोड़, तेरा एक भी पार्षद नहीं आया रे. जल्दी करना यूटी डिक्लेयर, वरना मुंबई में भी हो जाएंगे वांदे और बेचने पड़ेंगे हमें कांदे. बाळासाहेबांविषयी त्यांच्या विरोधकांनाही आदर होता, कारण बाळासाहेब एकवचनी होते. पोटात एक आणि ओठात एक असा दुतोंडीपणा त्यांनी कधीच केला नाही. लोकांच्या हृदयात बाळासाहेबांना स्थान आहे याविषयी एकदा त्यांनी भाष्य केलं होतं. दिनांक 21 मार्च 1998 रोजी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतायत की मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक राहिलोय, एवढंच माझं मोठं समाधान आहे. इतरांनी प्रामाणिक व्हावं असा हट्ट मी कधीच करू शकत नाही. मला ते जमणारही नाही, मला त्याची गरज नाही. मी माझ्याशी प्रामाणिक आहे, म्हणूनच लोक माझ्यावर प्रेम करतायत. या प्रसंगी एवढंच. तुम्हाला हा आजचा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सत्यवेद या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.